इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामध्ये काही देश इस्रायलला समर्थन देताना दिसत आहेत, तर काही देश उघडपणे हमास या दहशतवादी संघटनेला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना या कठीण परिस्थितीमध्ये भारत त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिलेला आहे. तसंच भारत कोणत्याही पद्धतीच्या दहशतवादाचं समर्थन करत नाही, हे सुद्धा स्पष्टपणे नमूद केलंय. आता या संदर्भातील भारतीय पंतप्रधानांचं ट्विट उपलब्ध आहे आणि त्याची चर्चा सुद्धा होताना दिसतेय. कारण की इतिहासावरती जर का आपण नजर टाकली तर आपल्याला हे लक्षात येईल की भारताने कायमच पॅलेस्टाईनला पाठिंबा दिलेला आहे आणि ॲट द सेम टाइम गेल्या काही वर्षांमध्ये भारत आणि इस्रायल या दोन्ही देशातले संबंध दृढ होत गेलेले आहेत. आता हे युद्ध सुद्धा अशा परिस्थितीमध्ये होते जेव्हा मध्य पूर्व आशियामध्ये भारताला मोठी भूमिका बजावायची आहे आणि त्या दृष्टीने भारत पावलं सुद्धा टाकतोय, त्या दृष्टीने व्यूहरचना सुद्धा करतोय. डिप्लोमॅटिक लेवलवरती जर का जाऊन पाहिलं तर या संघर्षामध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामध्ये भारताची कसरत होऊ शकते असा एक अंदाज वर्तवला जातोय. आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात भारताची सध्याची भूमिका नेमकी आहे काय, इस्रायल संदर्भातली भूमिका कशी बदलत गेली, पॅलेस्टाईन संदर्भातली भूमिका कशी बदलत गेली हे जाणून घेऊयात आणि फक्त भारताचीच नाही, अरब देशांची, संपूर्ण देशाची भूमिका कशी बदलत गेली याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि इटली या प्रमुख देशांनी एका जॉईंट स्टेटमेंटद्वारे इस्रायलला उघडपणे पाठिंबा जाहीर केलाय आणि ह्यासोबतच हमासने जो इस्रायलवरती हल्ला केलेला आहे त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे. मिडल ईस्ट मधील बहुसंख्य देशांनी मात्र सध्याची जी परिस्थिती आहे म्हणजे इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाची, त्याला इस्रायलला थेटपणे जबाबदार धरत आरोप केलेला आहे. यामुळे भारतासाठी भूमिका घेण्याचा पेच होता, कारण की दोन्ही जे गट आहेत म्हणजे अरब देशांचा गट घ्या किंवा इकडे अमेरिकन आघाडी घ्या, हे दोन्हीही गट भारतासाठी महत्वाचे आहेत. दोन्ही गटांबरोबर भारताचे संबंध हे खूप चांगले आहेत. मागेच पॅलेस्टाईनचे एक प्रतिनिधी म्हणाले होते की इंडिया इज फ्रेंड ऑफ बोथ इस्रायल अँड पॅलेस्टाईन अँड मस्ट स्टेप इन टू हेल्प रिझॉल्व द क्रायसिस. म्हणजे पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामध्ये गेल्या 60-70 वर्षांपासून जो काही संघर्ष चालू आहे, या संघर्षामध्ये भारताने मध्यस्थाची भूमिका बजवावी, कारण की दोन्ही देशांसाठी भारत एक महत्त्वाचं मित्र राष्ट्र आहे. आता या स्टेटमेंटमधून हेच सूचित होते की भारताचे पॅलेस्टाईन सोबतचे धोरण हे बदललेले नाहीये, तर ते दोन्ही देशांसोबत स्वतंत्रपणे ठेवण्याच्या दृष्टीने जाताना दिसतात. म्हणजे इस्रायल सोबतचे संबंध ही एक वेगळी गोष्ट आहे आणि पॅलेस्टाईन सोबतचे संबंध ही वेगळी गोष्ट आहे, हे भारत यातून सुनिश्चित करू इच्छितो. म्हणजेच काय, तर पॅलेस्टाईनला पाठिंबा आहे का, तर हो पाठिंबा आहे. इस्रायल हा मित्र आहे का, तर हो मित्र आहे. पण कोणत्याही पद्धतीच्या दहशतवादाला भारताचा पाठिंबा नाही, कोणत्याही पद्धतीच्या दहशतवादाचं भारत समर्थन करत नाही. एक फॅक्ट सांगतो, 1992 पर्यंत भारताचे इस्रायल सोबत डिप्लोमॅटिक संबंध बिलकुल नव्हते. आणि अजून एक मुद्दा म्हणजे इंडिया इज नॉट अ कंट्री नोन टू बी क्विक टू चूज साइड्स इन अ क्रायसिस. म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासावरती जर का नजर टाकली, कुठेही जर का कोणतीही घटना घडली, कोणत्याही पद्धतीचा जर का क्रायसिस असेल, तर भारताने लगेचच अगदी तत्परतेने त्या संदर्भातली आपली भूमिका जाहीर केलेली नाहीये. पण अपवाद सध्याचा इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षाचा. 1947 मध्ये भारताने ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवलं, आपल्या देशातून आपण ब्रिटिशांना हुसकावून लावलं आणि खरं तर तेव्हापासूनच इस्रायलला भारतासोबतचे राजनैतिक संबंध हे अधिक दृढ करण्याची इच्छा होती. पण 4 दशकांहून अधिक काळ भारताने इस्रायलच्या अपेक्षांना ग्रीन सिग्नल दिला नाही. जवाहरलाल नेहरू घ्या किंवा त्यावेळेस वसाहतवादाला विरोध करणारे जे सर्व नेते होते, यांचा फाळणीचा अनुभव जो आहे तो खूपच वाईट होता. धर्माच्या आधारावरती निर्माण झालेला पाकिस्तान आणि त्याच्या जखमांशी चांगलीच ओळख असल्यानं धर्मावर आधारित इस्रायलच्या निर्मितीला किंवा इस्रायल या एकूणच आयडियाला भारताचा सुरुवातीपासूनच विरोध होता. याच सोबतीने पॅलेस्टाईनचे नागरिक आणि त्यांचा प्रश्न जो आहे याचं रूट कॉज वसाहतवादामध्ये असल्यानं भारताने पॅलेस्टाईन सोबत कायमच भावनिक जवळीक राखण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतोय. यामुळेच इस्रायल या राष्ट्राला राष्ट्र म्हणून भारताने 1950 मध्ये जरी मान्यता दिली असली तरी सुद्धा राजनैतिक संबंध प्रस्थापित केले नव्हते. आता एक
फॅक्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पाकिस्तान सोबतचं युद्ध घ्या किंवा चीन सोबतचं युद्ध घ्या, या युद्धामध्ये इस्रायलने भारताला लिमिटेड मिलिटरी सपोर्ट कायमच दिलेला आहे. तरी सुद्धा भारताची इस्रायल संदर्भातली भूमिका जी आहे ती बदललेली नव्हती आणि याच काळामध्ये मात्र अरब राष्ट्रांनी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. म्हणजे पॉलिटिकल लेवलवरती तर दिलाच दिला, पण मिलिटरी लेवलवरती सुद्धा त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. तरी सुद्धा या अरब राष्ट्रांशी भारताचे राजनैतिक संबंध हे अगदी चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झालेले आपल्याला दिसलेत. आता येतो पॅलेस्टाईनकडे. 1974 मध्ये यासर अराफत यांच्या पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला मान्यता देणारा भारत हा पहिला बिगर अरब देश होता. 1988 मध्ये पॅलेस्टाईन राष्ट्राला भारताने मान्यता दिली आणि 2011 मध्ये भारताने पॅलेस्टाईनला युनेस्कोचं पूर्ण सदस्य बनवण्याच्या बाजूने मतदान केलेलं होतं. 2015 मध्ये युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाच्या आवारामध्ये पॅलेस्टाईनचा ध्वज लावण्यास सुद्धा भारताने पाठिंबा दिलेला होता आणि 2018 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पॅलेस्टाईनमध्ये गेले होते आणि पॅलेस्टाईनने मोदींना त्यांचा सर्वोच्च सन्मान सुद्धा दिलेला होता, ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन. थोडक्यात काय तर वर्ष जरी बदलत गेलेले असले तरी सुद्धा भारताचे पॅलेस्टाईन सोबतचे संबंध हे चांगलेच राहिलेले आहेत. सरकार बदलली तरी सुद्धा या धोरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा बदल झालेला आपल्याला दिसून येत नाही. पण याच काळामध्ये 1992 मध्ये इस्रायल सोबत भारताचे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. इस्रायलने याचा फायदा घेतला आणि इस्रायल भारतासाठीचा सेकंड सगळ्यात मोठा डिफेन्स पार्टनर सुद्धा बनला. तरी सुद्धा दृढ संबंध प्रस्थापित झालेच नाहीत. उलट 2003 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान शेरॉन हे भारत दौऱ्यावरती आले होते. ते भारत दौऱ्यावरती आल्यानंतर भारतातील नागरिकांनी त्यांचा जाहीरपणे निषेध केलेला होता आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा भारताने रेग्युलरली युनायटेड नेशन्समध्ये इस्रायलच्या विरोधात मतदान केलं होतं. पण 2014 नंतर मात्र गोष्टी बदललेल्या दिसून येतात. भारताचे संबंध अगदी वेगाने इस्रायल सोबत प्रस्थापित झाले ते 2014 नंतर. 2015-2016 मध्ये युनायटेड नेशन्स मध्ये इस्रायल विरोधात जे काही मतदान होणार होतं, गाझा स्ट्रिप मध्ये जो काही अत्याचार होते त्यासाठी इस्रायलला जबाबदार धरलं जाणार होतं. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये त्यांच्या विरोधात केस चालवली जाणार होती, पण भारत त्यावेळेस मतदानापासून दूर राहिला. 2017 मध्ये इस्रायलच्या दौऱ्यावरती जाणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले होते. गेल्या काही वर्षात भारतासाठी आणि एकूण जगासाठी पॅलेस्टाईनचा मुद्दा जो आहे तो कमकुवत होत चाललेला आपल्याला दिसून येतोय. आणि यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे तर पॅलेस्टाईनमध्ये दुभंगलेलं नेतृत्व. म्हणजे बघा, हमास ही एक वेगळी गोष्ट आहे आणि पॅलेस्टाईनचं प्रशासन ही एक वेगळी गोष्ट आहे. आजच्या दिवशी युद्ध कुणामध्ये आहे तर इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाची चर्चा होतीये, ना की इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील. अजून एक मुद्दा म्हणजे काय तर अरब देश सुद्धा आजच्या दिवशी स्वतःचं हित समोर ठेवून पॅलेस्टाईन सोबतचे त्यांचे संबंध बाजूला ठेवून इस्रायल सोबतचे संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि मग भारत सुद्धा त्याच पद्धतीने इस्रायल सोबत पुढे जाताना आपल्याला दिसतोय. मानवी हक्कांच्या गळचेपी संदर्भात जर का बोलायचं असेल तर भारत कायमच पॅलेस्टाईनच्या सोबत उभा राहिलेला आहे. पण जर का हितसंबंधांचा मुद्दा असेल किंवा डिफेन्स पार्टनरशिप संदर्भातला जर का मुद्दा असेल तर भारत हा कायमच इस्रायल सोबत उभा राहणार आहे. US आणि इस्रायल म्हणजे अमेरिका आणि इस्रायल यांची दृढ संबंध ही काही लपून राहिलेली गोष्ट नाहीये. अमेरिकेमध्ये डेमोक्रॅटचं सरकार असो किंवा रिपब्लिकनचं सरकार असो, त्यांनी कायमच इस्रायलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि गेल्या काही वर्षांपासून भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध दृढ होत चाललेले आहेत आणि पर्यायाने इस्रायल सोबतचे सुद्धा. अजून एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा म्हणजे मध्य पूर्व आशियामध्ये शांतता असावी ही भारताची भूमिका कायम आहे. कारण की या भागामध्ये खूप सारे भारतीय राहतात, ते त्या ठिकाणी काम करतात आणि भारतासाठी बहुमूल्य असं परकीय चलन सुद्धा ते पाठवत असतात. आणि अजून एक मुद्दा या ठिकाणी असा आहे की दहशतवादाला भारताचा कायमच विरोध राहिलेला आहे, ज्यामुळे आज इस्रायलच्या पंतप्रधानांना मोदी यांनी जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्यावेळेस
ज्यावेळेस मुद्दा येतो त्यावेळेस कोणीही कायमस्वरूपी मित्र नसतं आणि कोणीही कायमस्वरूपी शत्रू सुद्धा नसतं. कायमस्वरूपी असतात काय तर ते हितसंबंध आणि आजच्या दिवशी भारताने आपल्या हितसंबंधांना प्राधान्य दिलेलं आहे आणि इस्रायलला पाठिंबा दिलेला आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका. धन्यवाद.